श्री स्वामी समर्थ नमस्कार। आज आपण श्री कालभैरव जयंती कार्तिक वद्य 8 कालाष्टमी याबद्दलची संपूर्ण माहिती बघणार आहोत, ज्यामध्ये कालभैरवाचे अवतार, जन्मवेळ, त्यांची कुठली सेवा करावी, कालभैरव जयंतीच्या दिवशी आणि कालाष्टमीच्या दिवशी देवाला कुठला नैवेद्य अर्पण करावा, कालभैरवाष्टक म्हटल्याचे फायदे, कालभैरव आपले कुठले दोष निवारण करतात किंवा कुठल्या संकटातून आपल्याला सोडवतात। दररोज सायंकाळी अगरबत्ती लावून कालभैरवाष्टकाचे पठण केल्यास कुठल्या वाईट गोष्टी आपल्यापासून लांब राहतात, हरवलेली वस्तू किंवा व्यक्ती किंवा घटस्फोट, नजरबाधा, तांत्रिक प्रयोगापासून आपल्याला मुक्त कसे राहता येईल याबद्दलची माहिती आज आपण आपल्या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत। कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा। चॅनल वर आपण नवीन असाल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राइब करावे आणि जास्तीत जास्त आपल्या चॅनलला शेअर आणि लाईक करावे आणि कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ असे आवर्जून लिहावे। चला तर आज आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। श्री कालभैरव हे 11 भैरवांचे अधिपती आहेत। त्यांच्या अधीन काळ आणि वेळ आहेत। कालभैरवाच्या साधनेमुळे मानवाला ग्रासणारे पितृदोष, नजरदोष, ग्रहबाधा, शत्रुबाधा, भूतप्रेत पिशाच बाधा, करणी, भानामती, माया निर्मित संकट या सर्वांपासून मुक्ती मिळते। कालभैरव हे भगवान शिवाची उजवी बाजू, ज्यांची काया ही सर्वात मोठी आहे, जे प्रत्येक युगाचा अंत करतात। कालभैरवाचे प्रत्येक कार्य स्मरण करून आपण कार्यारंभ करतो। त्यांची कठोर सेवा केल्यास ते दैत किंवा पिशाच शक्तींवरही एक हुकमी सत्ता मिळवून देतात, पण त्यांच्या दासाची पात्रता ही तशीच लागते। विवेकशील, संयमी आणि पारदर्शी चारित्र्य ही त्यांच्या भक्ताची प्राथमिक पात्रता। त्यांना लबाडी, खोटेपणा अजिबात आवडत नाही। अशा लोकांसाठी श्री कालभैरव उग्र दैवत आहे, मृत्यूपेक्षाही भयानक आहे। त्या उलट सद्गुरु दासांसाठी ते प्रेमळ आणि भक्तवत्सल आहेत। त्यांना पारदर्शी, चारित्र्यवान, विवेकशील भक्त आवडतात। कालभैरव देव त्यांच्यासाठी विधी लिखितही अडवतात। शैतानी शक्तींना नाचवणारे हे एकमेव ज्वलंत दैवत आहे। नियमित कालभैरवांची साधना केल्यास गमावलेला आत्मविश्वास आपल्याला पुन्हा प्राप्त होतो। आपल्या मनात कुठल्याही प्रकारची भीती राहत नाही। शैतानी शक्तींपासून आपले आत्मरक्षण होते। आपल्या जीवनातील कठीण कार्य सहज पूर्ण होतात। आपल्या जीवनावर आपले वर्चस्व निर्माण होते। शनी महाराज हे कालभैरवांचे सर्वात मोठे भक्त आहे। कालभैरवांना प्रामाणिक आणि पारदर्शकपणा आवडतो। त्यांना क्षेत्रपाल असेही संबोधतात। क्षेत्र म्हणजे शरीर आणि पाल म्हणजे पालन करणारा। ते आपल्याला कर्म आणि अकर्माच्या गोंधळातून सोडवतात। कालभैरवांच्या सेवेमध्ये ओम कालभैरवाय नमः हा कालभैरवाचा जपमंत्र आहे। तो आपण जास्तीत जास्त पठण करावा। आपल्या चॅनल वरही हा मंत्र उपलब्ध आहे। कृपया आपण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये चेक करावे। या मंत्राचा जप करण्यासाठी रुद्राक्ष माळ किंवा स्फटिकाची माळ वापरतात। महिलाही हा जप करू शकतात। कालभैरवाची सेवा करण्यासाठी भैरव प्रहर जो रात्री 12 ते 3 या दरम्यान असतो, या प्रहरादरम्यान सेवा केल्यास ती अधिक प्रभावी, परिणामकारक आणि फलदायी ठरते। कालभैरवाची सेवा केल्यास मृत्यूवरही विजय प्राप्ती करता येते। श्री कालभैरवांची सेवा केल्यास शिवाची साधना करायची आवश्यकता नसते, ती आपोआप साध्य होते। कालभैरव हे भैरवांचे अधिपती आहे। आता आपण दुसरे भैरव कुठले हे बघूया। बटुक भैरव, स्वर्णाकर्षण भैरव, स्मशान भैरव, नग्न भैरव, मार्तंड भैरव, कपाल भैरव, चंड भैरव, संहार भैरव, क्रोध भैरव, रुरु भैरव। श्री कालभैरव हे पाताळवासी असल्याने त्यांना दक्षिणेश्वर असेही म्हणतात। सर्व नक्षत्रे त्यांच्या आज्ञेची प्रकाशाने त्यांची वाट पाहत असतात। कालभैरवांना प्रसन्न केल्यास सर्व नक्षत्रांचे फळ तुम्हाला आपोआप मिळते। आपल्याला जर आपल्या जीवनात नकारात्मक ऊर्जा किंवा ज्याला आपण निगेटिव्ह एनर्जी बोलतो असे जर आपल्या जीवनात जाणवत असेल तर 6 महिने कालभैरवाची साधना केल्यास तुम्हाला यातून सुटका मिळेल। यासाठी दररोज भक्तिभाव ठेवून कालभैरवाष्टकाचे पठण करावे। श्री कालभैरवांचा बिना ध्यास घेता आला पाहिजे, म्हणजेच त्यांची सेवा करताना कर्तव्यनिष्ठता देखील दाखवली गेली पाहिजे। धडसोड वृत्तीला ते भाव देत नाही आणि जर जबरदस्ती विनवणी कराल तर उरली सुरलेली सुख
शांती आपण गमावून बसाल. असे मानले जाते की कालभैरवाच्या कक्षेत आल्याशिवाय नशिबाचे चक्र फिरत नाही. कालभैरवनाथ हे प्रामाणिकपणा आणि तळमळीला धावून येणारे दैवत आहे. फक्त आपले हृदय आणि नियती ही स्वच्छ हवी. आता आपण कालभैरव देवतेची सेवा कशी करावी हे बघूया. कालभैरव देवाच्या मंदिरात हार, नारळ, खडीसाखर वाहून पूजा करावी. संकट काळात ह्या देवतेला विनंती आणि प्रार्थना केल्यास हा देव नक्कीच पावतो. अतिशय जागृत व शक्तिशाली देव असल्याने अतिसंकट काळात या देवाकडून आपले संरक्षण केले जाते. श्री कालभैरवाच्या सेवेमध्ये कालभैरवाष्टक हे अत्यंत प्रभावशाली आहे. श्री कालभैरवाष्टकाच्या 11 वेळा आवर्तनाने हरवलेली व्यक्ती घरी सुखरूप आल्याचे, हरवलेल्या वस्तू परत मिळणे, काही लोकांचे अडकलेले न मिळणारे पैसे परत मिळाल्याचे, मुलींना सासरी त्रास असेल त्यांना त्या त्रासातून सुटका मिळाल्याचे, बाधेतून मुक्ती मिळाल्याचे, मनातील भीती नाहीशी होणे, मग ती कशाचीही असो, असे विविध अनुभव लोकांना आलेले आहेत. परंतु येथे आपली भक्ती आणि श्रद्धा असणे तेवढेच गरजेचे आहे. हे दैवत संकट काळी आपल्याला संरक्षण प्राप्त करून देते. हे ह्या देवतेचे बिद्र आहे. त्यामुळे ह्या धकाधकीच्या जीवनात आपल्या स्वसंरक्षणासाठी प्रत्येकाने कालभैरव अष्टक किमान 1 किंवा 11 वेळा अवश्य दररोज पठण केल्याने आपल्या भोवती संरक्षण कवच निर्माण होते व आपले जीवन हे सुखमय होते. आता आपण कालभैरव अष्टक स्तोत्राचे पठण केल्याने कुठले फायदे होतात हे बघूया. कालभैरवाष्टकाचे नियमित भक्तिभावपूर्ण पठण केल्याने पितृदोष नाहीसा होतो. हरवलेली वस्तू सापडणे, घरात सतत भांडणे कटकटी असतील तर ते निवारण होणे, वादविवाद, घटस्फोट, घरातून अचानक निघून जाणे, गुंडांचा त्रास, धमकी, कार्यसिद्धी, असाध्य शारीरिक व्याधी, नोकरीत त्रास, पिशाच्य बाधा, नजर लागणे, अकस्मात आलेली जीवघेणे संकट, शत्रुविनाश अशा अनेक अडचणींवर व संकटांवर अगदी खात्रीशीर 100% सेवा म्हणजे कालभैरवाष्टक स्तोत्राचे नियमित पठण करणे. कालभैरवाष्टक स्तोत्राचे 1 किंवा 11 वेळा पठण करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी लिंक देत आहे. लिंकवर क्लिक करून आपण सोबत पठण करूया. आता आपण श्री कालभैरवांचा अवतार कसा झाला हे बघूया. अगस्त्य ऋषींनी कार्तिकेय स्वामींना 33 कोटी देवांपैकी सर्वश्रेष्ठ देवता कोण असे विचारल्यास कार्तिकेय स्वामींनी सुमेरू पर्वतावर जी घटना घडली ही त्यांना सांगितली. ब्रह्मदेवास जेव्हा प्रश्न केला गेला की देवतांमध्ये सर्वश्रेष्ठ कोण, तेव्हा भगवान विष्णू आणि ब्रह्मदेवात श्रेष्ठत्वावरून वाद निर्माण झाला. त्यावेळी 4 वेदांचा सल्ला घेतल्यावर भगवान शिवशंकर हे सर्वात श्रेष्ठ आहे असे सांगितले गेले. हे ऐकून भगवान विष्णू आणि ब्रह्मदेव हे शिवाची निंदा करू लागले. तेव्हा शिवशंकरांना भयंकर राग आला आणि त्यातून भैरव उत्पन्न झाला. त्यांनाच कालभैरव असे म्हणतात. त्यांनाच पापरक्षण कालराज असेही म्हणतात. कालभैरव उत्पन्न झाल्यावर त्यांनी आपल्या डाव्या करंगळीच्या नखाने ब्रह्मदेवाच्या 5वे मस्तक, ज्याने शिवाची निंदा केली होती, ते तोडले. तेव्हा भगवान विष्णू आणि ब्रह्मांनी कालभैरवाची स्तुती करण्यास सुरुवात केली. कालभैरवाचे ब्रह्महत्येचे पातक दूर व्हावे म्हणून त्यांनी अनेक तीर्थक्षेत्री यात्रा केली. काशी क्षेत्री प्रवेश केल्यामुळे त्यावेळी ब्रह्महत्येपासून त्यांना मुक्ती मिळाली. त्यावेळेस ते मस्तक त्यांच्या हातातून खाली पडले व ते स्थान कपालमोचन म्हणून प्रसिद्ध झाले. तेव्हापासून भगवान शिवशंकरांनी कालभैरव यांना तेथे मुख्य कोतवाल म्हणून राहण्याची आज्ञा दिली. आता त्या स्थळी श्री कालभैरव मंदिर आहे. असे मानले जाते की त्याच्या दर्शनाशिवाय श्री काशी यात्रा पूर्ण होत नाही. एकूण भैरवांची संख्या ही 64 आहे. त्यातील 8 भैरव हे 8 दिशांचे रक्षक समजले जातात. त्यांचे 8 गट हे दिवसाच्या 8 प्रहरांचे पहारेकरी असतात. श्री कालभैरवाच्या सेवेसाठी सेवा म्हणून दर रविवारी किंवा कालाष्टमीला उपवास करून कालभैरवाच्या मंदिरात जाऊन नारळ, खडीसाखर ठेवून 11 वेळा कालभैरवाष्टकाचे पठण करावे. कालभैरवाला दाखवलेला नैवेद्य किंवा प्रसाद घरी आणायचा नसतो. आपण जर कालभैरवाष्टकाची सेवा करणार असाल तर आदल्या दिवशी जवळील कालभैरवाच्या मंदिरात जाऊन नारळ, खडीसाखर व कापूर वाहून उदबत्ती लावून आपला प्रश्न सोडवण्यासाठी कालभैरवांना विनंती करावी. तेथेच मंदिरात कालभैरवाष्टक स्तोत्र
स्तोत्राचे 11 वेळा पठण करावे. आपल्याला जमल्यास अभिषेक करून नैवेद्य दाखवून आरती करावी. हे जागृत देवता असल्याने अतिसंकट काळात सेवा केल्यास ते आपले संरक्षण करतात. हे दैवत सत्याचा न्याय निवाडा करतात म्हणून अपराध्यास दंड करतात. ज्या कुणाच्या पत्रिकेत जर पितृदोष असेल त्याने कालभैरवाष्टकाचे 11 वेळा दररोज 6 महिने पठण केल्यास त्यांचे मनोबल वाढते. नजर बाधा व तांत्रिक प्रयोगापासून मुक्त राहण्यासाठी दररोज घरात सायंकाळी उदबत्ती लावून कालभैरवाष्टक म्हणून ती रक्षा घरात सर्वत्र फुंकल्याने आपल्याला संरक्षण मिळते. ही अगरबत्तीची रक्षा घरातील सर्व व्यक्तींनी कपाळास उतरती लावावी. ही देवता आपल्या प्रारब्धात लिहिलेल्या वाईट गोष्टींसाठी ही आडवी येते. ती आपली संरक्षण करते. अतिशय गंभीर संकट समयी जसे की माणूस किंवा वस्तू हरवल्यावर, घटस्फोटापर्यंत संबंध ताणले गेल्यावर, संकटात सापडलेल्या व्यक्तींना सुखरूपपणे बाहेर येण्यासाठी, सासरी विनाकारण त्रास होत असल्यास, नोकरीत अकस्मात संकट, खुनाच्या धमकीतून सुटका, गुंडांपासून भीती वाटत असेल, प्रवास हा सुखरूप होण्यासाठी, सर्व प्रकारच्या पिशाच्य बाधातून मुक्ती मिळवण्यासाठी कालभैरवाष्टक स्तोत्राचे 11 किंवा 108 वेळा घरातील सर्व कुटुंबियांनी सामुदायिकरित्या म्हणावे. ही सेवा केल्याने आपल्याला आश्चर्यपूर्वक परिणाम दिसून येतात आणि आपली संकटांपासून सुटका होते. आता आपण श्री कालभैरव जयंतीच्या दिवशी पूजा विधी कसा करावा हे बघूया. श्री कालभैरवांचा जन्म हा दुपारी 12 वाजता झाला. कालभैरव जयंतीच्या दिवशी दुपारी 4 वाजेनंतर जवळच्या कालभैरवाच्या मंदिरात जाऊन श्री कालभैरवास आपण विनंती करावी. त्रिवार मुजरा करावा. श्री कालभैरवास हार, नारळ, खडीसाखर व नैवेद्य दाखवावा. श्री कालभैरवास नैवेद्यामध्ये वांग्याची भाजी, बाजरीची भाकरी, कांदा व लिंबाची एक फोड असा नैवेद्य दाखवावा. आपल्या जवळपास जर श्री कालभैरवांचे मंदिर नसेल तर आपण आपल्या घरी देवघरासमोर बसून श्री कालभैरवाष्टक 11 वेळा म्हणावे व नैवेद्य दाखवावा. ज्यामध्ये वांग्याची भाजी, बाजरीची भाकर, कांदा व लिंबाची एक फोड ठेवावी. ही सेवा आपण प्रत्येक कालाष्टमीलाही करू शकतो. आजची माहिती जर आपल्याला आवडली असेल तर कृपया कमेंट करावे. चॅनलवर आपण जर नवीन असाल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावे आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर आणि लाईक करावा. कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास विसरू नका. श्री स्वामी समर्थ.